लंगर साहेब गुरुद्वारा नांदेड येथील झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 5 आरोपींचा थरारक पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाने 4 तासात घेतले ताब्यात। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:30 वाजता नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अकोला पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्यासोबत नांदेड येथील गुरुद्वारा लंगर साहेब येथे झालेल्या परस्पर विरोधी गटामध्ये गोळीबार संदर्भाने फरार झालेले आरोपी यांचे फोटो व काही कारचे नंबरची माहिती देऊन सदर आरोपी अकोल्याच्या दिशेने येत असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली होती। त्याप्रमाणे तत्काळ पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अकोला पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांना आदेश देऊन पोलीस स्टेशन पातूर बाळापूर यांच्याशी समन्वय साधून पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिलेल्या वर्णनाचे कार क्रमांक व संशयित आरोपी यांना ताब्यात घेऊन स्वाधीन करण्यासाठी आदेश दिले। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी पातूर पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाळ व पोलीस स्टेशन बाळापूर पोलीस निरीक्षक विनोद जोगडे यांना टोल नाक्यावर नाकाबंदी करून नांदेड येथे गोळीबार करून येणारे संशयित वाहनामधील लोकांना पकडण्याबाबत समन्वय साधला। पातूर पोलिसांना नांदेडवरून गोळीबार करून येणारे वाहन पातूर शहरातून अकोलाकडे येताना दिसून आल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याबाबत माहिती दिली। या माहितीवरून LCB पथकाने हिंगणा फाटा येथे नाकाबंदी करून वाहन पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहनांनी बाळापूरच्या दिशेने वळून स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने वाहनांचा पाठलाग केला असता त्यांनी 2-3 ठिकाणी U-टर्न घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी सदर आरोपी असलेले वाहन बाळापूरच्या दिशेने गेल्याचे दिसून आले। स्थानिक गुन्हे शाखा पथकाने त्याचा पाठलाग करून बाळापूर पोलीस स्टेशनच्या टीमला तरोळा टोल नाका येथे नाकाबंदी करण्याचे सांगितले असता त्या ठिकाणी टाटा नेक्सन क्रमांक PB 05 80 4401 हे वाहन नाकाबंदी दरम्यान दिनांक 4 जानेवारी 2026 रोजीच्या मध्यरात्री 2 वाजता पकडून त्यामधून 5 आरोपी गुरलाल सिंग राहणार माको जिल्हा फिरोजपूर पंजाब, हरपाल सिंग राहणार मामडी जिल्हा मोगा, बलजिंदर सिंग राहणार बट्टापाली जिल्हा फिरोजपूर, पेशर सिंग राहणार फरीदसराय जिल्हा कपूरथडा, दविंदर सिंग राहणार पीर मोहम्मद जिल्हा फिरोजपूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हे सर्व आरोपी नांदेड येथे गोळीबार करून पंजाब दिशेने पळून जात असल्याचे निष्पन्न झाले। सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांना फोनद्वारे दिली। आरोपीच्या सहभागाबाबत इंट्रोगेशन करून आरोपी यांना नांदेड पथकाच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।